नमस्कार. भारताची संपूर्ण माहिती हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. आपण याची प्रस्तावना पाहिली. आता पुढील मुद्दा म्हणजे भारताचा इतिहास हा आपण अभ्यासत आहोत. याची मागच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी माहिती पाहिली. आता या भागात आपण पुढची माहिती पाहूया. महाजनपदे. वैदिक काळाच्या शेवटच्या काळात ज्यांचा महाभारतात उल्लेख आहे अशी प्राचीन भारताची राज्य महाजनपदे म्हणून उदयास आली. याच वेदांमध्ये बौद्ध व जैन धर्माच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख आढळतात. मगध, काशी, कोसल, अंग, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाल, मत्य, सुरसेन, असक, अवंती, गांधार, कंबोज अशी 16 प्रमुख महाजनपदे साधारणपणे इसवी पूर्व 1000 ते 500 च्या आसपास अस्तित्वात होती. याचा विस्तार आधुनिक अफगाणिस्तानपासून ते बंगालपर्यंत तर दक्षिणेकडे महाराष्ट्रापर्यंत होता. सर्व प्रमुख महाजनपदे ही गंगा नदीच्या खोऱ्यात होती. सिंधू संस्कृतीनंतरचे मोठे नागरीकरण या काळात झाले. या महाजनपदाहून वेगळे अशी अनेक लहानसहान राज्ये भारतीय उपखंडात सर्वत्र पसरली होती. बहुतांशी त्याचं आधिपत्य वांशिक असे तर काही वेळा निवडीप्रमाणे असे. शिकण्याची प्रमुख भाषा संस्कृत होती तर बोलीभाषा अनेक असण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात प्राकृत ही प्रमुख बोलीभाषा बोलली जात होती. मराठी व हिंदी भाषांची मूळ प्राकृत भाषेत असण्याची शक्यता आहे. लहानसहान राज्य व जनपदे ही 4 प्रमुख महाजनपदाच्या अधिपत्याखाली होती आणि ती म्हणजे कोसल, अवंती, मगध व वत्स. वैदिक काळात हिंदू धर्म अशा अस्तित्वात नव्हता तर वैदिक पूजा पाठ पद्धतीवर पुजारी वर्गाचे वर्चस्व होते. वैदिक धर्मातूनच पुढे हिंदू धर्माचा उदय झाला. महाजनपदाच्या काळात भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा हिस्सा असणाऱ्या तत्त्वज्ञानाचा विकास झाला. उपनिषदे व इतर वेदोत्तर साहित्यामधून त्या काळी आलेले प्रचंड मोठे वैचारिक बदल दर्शवतात. दैवत व अदैवतवाद तसेच नास्तिकवाद, पदार्थवाद, अजीविकवाद इत्यादी मतप्रवाह त्या काळी अस्तित्वात होते. जैन धर्म व हिंदू धर्माची तात्विक बांधणी याच सर्व तत्कालीन उहापोहाचा निकाल आहे असे मानतात. भारतीय वैचारिक सुवर्णयुग होते असे मानतात. गौतम बुद्धांना इसवी पूर्व 537 आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला व ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. याच सुमारास जैनाचे 24वे तीर्थकार महावीर यांनाही महानिर्वाण स्थिती प्राप्त झाली. बौद्ध धर्माची व जैन धर्माची सुरुवात झाली आणि जैन धर्मीयांच्या श्रद्धेप्रमाणे त्याची ही परंपरा जुनी आहे आणि वेदांमध्ये काही जैन तीर्थकारांचा संदर्भ आढळतो. बुद्ध धर्माची व जैन धर्माच्या शिकवणीत जी साध्या व विरक्त राहण्याची शिकवण होती ती जनसामान्यामध्ये लवकर पसरली. तसेच त्याचा उलटा प्रभाव वैदिक परंपरावरही पडला. शाकाहार, अहिंसा हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचा भाग बनले. जैन धर्माचा प्रभाव भारतापुरतेच मर्यादित राहिला परंतु बौद्ध भिक्खूंनी बौद्ध धर्म भारताबाहेरही पसरण्यास मदत केली. आता पाहूया उत्तर प्राचीन राज्य. इसवी पूर्व 326च्या सुमारास मॅसेडोनियाचा महान सेनानी अलेक्झांडर द ग्रेट यांनी आपल्या जग जिंकायच्या मोहिमेअंतर्गत भारतावर आक्रमण केले आणि भारताचा वायव्य प्रांत ग्रीक अधिपत्याखाली आला. भारतावरील परकीय आक्रमणाची नांदी अलेक्झांडरच्या आक्रमणानिमित्त झाली आणि झेलम नदीच्या लढाईत त्याने पॅरिस राजाचा पराभव केला. परंतु अलेक्झांडरला बरेच नुकसान सहन करावे लागले. पुढील एका लहान लढाईत अलेक्झांडर चांगला जखमी झाला होता आणि 19 वर्षाच्या सातत्याच्या लढाईमुळे अलेक्झांडरची सेना चांगलीच कंटाळली होती व तत्कालीन
मगध साम्राज्याची ताकद अलेक्झांडरच्या सैन्याच्या तुलनेत जास्त होती व भारतीयांशी पहिल्या काही लढाईतील अनुभवामुळे मगधशी टक्कर महाग पडेल या कल्पनेने अलेक्झांडरच्या सैन्यात परतीची लाट उसळून आली आणि सैन्यात फूट उफाळू नये म्हणून यासाठी अलेक्झांडरने परतीचा निर्णय घेतला. अलेक्झांडर परतीच्या प्रवासात आजारपणाने मरण पावला. त्याचे साम्राज्य त्याच्या सेनापतींनी वाटून घेतले. अलेक्झांडरने भारताचा थोडाच भाग जिंकला असला तरीही त्याच्या आक्रमणाने भारतात मोठी राजकीय उलथापालथ झाली. आता मौर्य साम्राज्य. आता पाहूया मौर्य साम्राज्य. अलेक्झांडरचे आक्रमण काळात मगधमध्ये नंद घराण्याची सत्ता होती. नंद वंशाच्या काळात मगधमध्ये असंतोष व राजकीय अस्थैर्य वाढले होते. चंद्रगुप्त मौर्याने मगध साम्राज्याचे शासक नंद घराण्याचा प्रभाव केला व इसवी पूर्व 321 मध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्तने अलेक्झांडरचा सेनापती शेकुलस निकेटरचा पराभव करून ग्रीकांचे वर्चस्व संपुष्टात आणले. चंद्रगुप्त मौर्याने भारताचा मोठा भूभाग मौर्य साम्राज्याच्या आधिपत्याखाली आणला व तो विस्तार त्याचा पुत्र बिंदुसाराच्या काळात चालू राहिला व सम्राट अशोकाच्या काळात इसवी पूर्व 273 ते 232 त्या विस्ताराने कळस केला. जवळपास संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, इराण व ब्रह्मदेशाच्या काही भाग इतका मोठा भूभाग मौर्य साम्राज्याच्या आधिपत्याखाली आला होता. इसवी सन 260 मध्ये झालेल्या कलिंगच्या युद्धात अशोकने कलिंग राज्य मौर्य साम्राज्याला जोडला, परंतु झालेली मानहानी पाहून त्याचं मन विरक्त झाले व त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तसेच त्याने बौद्ध धर्माच्या प्रसारकाचे काम हाती घेतले. बौद्ध धर्माचा जगभर प्रसार होण्यास अशोकाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती, तर विदिशा, उज्जैन, तक्षशिला ही प्रमुख शहरे होती. अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतात. तसेच अनेक स्तूपही आजही पाहायला मिळतात. सारनाथ येथील अशोक स्तंभ आजही आधुनिक भारताची राजमुद्रा बनली आहे. सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्य हळूहळू क्षीण होत गेले व अशोकानंतर 60 वर्षातच लयाला गेले. शेवटचा मौर्य सम्राट बृहदत्त याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने वध केला व मौर्य साम्राज्याचा अंत झाला. मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्यकलेचा विकासाचा मोठा उत्कर्ष झाला. सम्राट अशोक आणि ठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. सांची येथील स्तूप आणि कारले तसेच नाशिक व अजिंठा वेरूळ येथील ठिकाणाच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली असे दिसून येते. गुप्त काळात भारतीय मूर्ती कलेचा मोठा विकास झाला. दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिरे स्थापत्याचा विकास झाला. तामिळनाडूमधील महाबलीपुरमची मंदिरे त्याची साक्ष देणारी आहेत. पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कांस्यमूर्ती बनविण्यास सुरुवात झाली होती आणि दिल्लीजवळ नेहरोली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारित प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान हे किती प्रगत होते हे समजते. प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होते. भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतीशी असलेला संपर्क
आणि त्याचे झालेले दुर्गामी परिणाम देखील यावरून लक्षात घेण्यासारखे आहे. आता याच्या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. भारताचा इतिहास हा आपण विषय पाहत आहोत आणि याची सविस्तर माहिती आपण घेत आहोत. आता याच्या पुढची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका. धन्यवाद.